नमस्कार यूट्यूब फॅमिली. आजचा बेत आहे डाळ दोडकं. डाळ दोडकं बनवण्यासाठी 2 दोडके घेतलेले आहेत. कोवळे कोवळे बघून घ्यायचे. डाळ आहे, 1 टोमॅटो, कांदा आणि लसूण चिरून, कढीपत्ता, कोथिंबीर घ्यायचे. साधी सिंपल रेसिपी आहे आपली. तर चला बनवूया. 2 चम्मच तेल टाकलेले कढईमध्ये. त्यामध्ये जिरे मोहरी छान तडतडू द्यायची. 1 छोटा कांदा टाकून घेतलेला आहे, त्याला पण छान परतून घेऊया. लसूण टाकलेलं आहे. लसूण ठेचून पण टाकू शकता, मी बारीक करून टाकलेलं आहे. कढीपत्ता टाकून घेऊया. कढीपत्ता टाकले. आता 1 टोमॅटो टाकायचं आहे आपल्याला. टोमॅटो परतून घेऊया छान. टोमॅटो परतून झाल्यावर मिरचीचा ठेचा टाकायचा आहे. 4 ते 5 हिरवी मिरची घेतलेली आहे, ते मिक्सरला फिरवून घेतलेले आहे मी. त्याला पण छान परतून घेतलेलं आहे, मिरचीला तेल सुटेपर्यंत. त्यामध्ये टाकूया हळद. डाळ टाकलेली आहे. डाळ अर्धी वाटी डाळ आहे, स्वच्छ धुवून घेतलेली. छान तेलामध्ये परतून घेऊया डाळीला. दोडकं टाकलेलं आहे, दोडकं टाकून घेऊया. दोडक्याचे असे थोडे मोठे मोठेच हे ठेवा, कारण बारीक केल्याच्या नंतर दोडका आपलं एकदम शिजून जातो, मग ते छान नाही लागणार. थोडं असं मोठे मोठे ठेवलं की मग ते छान लागतं खायला पण. बघू, शिजण्यापुरतं पाणी टाकलेलं आहे. वरून मीठ टाकून घेऊया. चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. जास्त पाणी टाकू नका, कारण डाळ एकदम अशी पातळ होईल, मग ते आपल्याला नाही आवडणार. आपल्याला अशी सुकी आणि अशी चुकचुकीत पाणी ठेवायचं आहे त्यामध्ये, जेणेकरून आपल्याला ते खायला पण छान लागेल, किंवा आपल्याला भातासोबत खायची असेल तरी खाऊ शकतो आपण. बघा, तुम्ही बघू शकता डाळ शिजलेली आहे मस्त, आणि दोडकं पण शिजलेले आहे छान. आपण सर्व करून घेऊया. तुम्हाला आवडल्यास नक्की ट्राय करा.